नमस्ते, मी डॉक्टर चिन्मय एरम, मेडिकल सर्व्हिसेस हेड, मणिपाल हॉस्पिटल बाणेर. आज आपण एक थोडंसं रेअर केसबद्दल बोलणार आहोत. एक 10 वर्षाची मुलगी आमच्याकडे आली होती आणि तिला शाळेत कराटे खेळताना पोटामध्ये म्हणजे किक करताना तिला लागलं होतं. तर त्यावेळेला मग त्यांनी रूटीन जेव्हा इन्व्हेस्टिगेशन्स केले त्यामध्ये त्यांना एक मोठा सिस्ट सापडला. पँक्रियाजमध्ये हा सुडोसिस्ट होता आणि त्याचं मग त्यांनी बायोप्सी केलं आणि डायग्नोसिस केलं. आणि मग ते बरेच हॉस्पिटल फिरल्यानंतर फायनली त्यांना डॉक्टर अमित पारसनीस सर मध्ये तो विश्वास निर्माण झाला की बाबा त्यांनी इथं ऑपरेशन करावं. आणि ही खूप कॉम्प्लेक्स सर्जरी होती, कारण 10 वर्षाची मुलगी हा जो असा जी गाठ आहे पँक्रियाजमध्ये ही खूप दुर्मिळ आहे त्या एजमध्ये. युजली ही म्हणजे 20 वर्षाच्या पुढं स्त्रियांमध्ये सापडली जाते, पण एवढ्या कमी वयामध्ये ही सापडणं ही एक दुर्मिळता होतं. आणि मग ह्या केसवरसाठी डॉक्टर अमित पारसनीसनी बऱ्याच बाकीच्या तज्ज्ञांना पण इन्व्हॉल्व केलं होतं आणि असं मल्टीडिसिप्लिनरी टीमच्या सहाय्यतेने आपण ही केस सक्सेसफुली पार पाडली. मी जवळजवळ इथे 14 महिने आल्यापासून आम्ही जवळजवळ 350 केसेस केल्यात. मेजर केसेस, मायनर केसेस, कॅन्सरच्या लॅप्रोस्कोपिक केसेस, भरपूर केसेस आम्ही करत असतो. पण हीच केस आम्हाला तुमच्यापुढे आणावीशी वाटली किंवा असं वाटलं की ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. याचं काही 2-3 कारणं आहेत. दुसरं म्हणजे पहिलं कारण म्हणजे खूप रेअर, खूप दुर्मिळ अशी केस आहे. कारण मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 लाखात एखाद्याला असं ट्यूमर होतो. पॅनक्रियाटिक ट्यूमर्स हे रेअर असतात. त्यातले 1%, 2% ट्यूमर्स हे या प्रकारचे ट्यूमर असतात. असं माहिती आहे की हे असे या प्रकारचे ट्यूमर्स यंग मुलींमध्ये कॉमन आहेत. साधारणतः 9:1 असं प्रपोर्शन आहे फिमेल टू मेल. आणि सेकंड किंवा थर्ड डिकेडमध्ये म्हणजे 20 नंतर 30 नंतर हे कॉमनली दिसतात. मी स्वतः याच्यापूर्वी 16 वर्ष 26 वर्ष अशा पेशंटची ऑपरेशन केलेली आहेत. पण 10 वर्षाची मुलगी आणि असा प्रकारचा ट्यूमर असं मी पहिल्यांदाच बघितलं. आम्ही थोडंसं सर्च केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की देशामध्ये याच्यापूर्वी आय थिंक 5 का 8 वर्षाच्या एका मुलीमध्ये साऊथ साईडला कुठेतरी असं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे सेकंड यंगेस्ट चाइल्ड इन इंडिया टू हॅव दिस टाईप ऑफ ट्यूमर असं आपल्याला म्हणता येईल. आणि हा खूप रेअर ट्यूमर आहे पॅनक्रियाजमधला. त्याला सॉलिड सुडोपॅपिलरी एपिथेलियल निओप्लाझम किंवा SPN असं म्हणतात. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा ट्यूमर खूप लो ग्रेड मॅलिग्नन्सीचा ट्यूमर आहे. म्हणजे कॅन्सर त्याला म्हणू शकत नाही आपण, पण त्याच्यात खूप छोटं पोटेन्शियल आहे कॅन्सर होण्याचं. साधारणतः 95% लोक 5 वर्षात बरी झालेली असतात. युजली हा आजार पसरत नाही, हा आजार रिकरन्स याचा होत नाही. पण याला लागणारी जी सर्जरी आहे ती मात्र ॲडल्ट कॅन्सरला जशी सर्जरी लागते तशा टाईपची सर्जरी करायला लागते. कारण हा पॅनक्रियाज हा अवयवच असा आहे की तो थोडासा ट्रिकी आहे हँडल करायला. आणि या मुलीचा ट्यूमर हा आम्ही नॉर्मली पॅनक्रियाटिक कॅन्सर ऑपरेट करतो 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. या मुलीचा ट्यूमर जवळजवळ 10-12 सेंटीमीटरचा मोठा ट्यूमर होता. आणि कोइन्सिडेंटली ती शाळेमध्ये कराटे खेळताना पोटात लाथ लागली म्हणून दुखलं पोट म्हणून तिची सोनोग्राफी केली आणि शॉक बसला आईवडिलांना की कारण सोनोग्राफीमध्ये तिला ट्यूमर सांगितला. मग त्याच्यानंतर त्यांनी स्कॅन केल्यावर बायोप्सी केल्यावर हे पिक्चर पुढं आलं आणि ते एकदम पॅनिक होऊन गेले. त्यांना म्हणजे 10 वर्ष, त्यांना 2 मुली आहेत, एक 10 वर्षाची आणि एक थोडी छोटी आहे. आणि त्यांना कळे ना की कसं हँडल करावं हे. आणि ट्यूमर आहे पॅनक्रियाज, मोठा ट्यूमर असं डॉक्टर पण बाकीचे लोक म्हणजे सिरियस असल्यामुळे ते समजतं डॉक्टरच्या चेहऱ्यावरून पेशंट्सना पण की काहीतरी सिरियस गोष्ट आहे. मग ते 3-4 हॉस्पिटल्स, 3-4 डॉक्टर्स फिरले, माझ्याकडे येऊन गेले इथे मणिपालला. त्याच्यानंतर पण बाहेर जाऊन अजून 1-2 ठिकाणी जाऊन आले. पण शेवटी सगळं त्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर दे ॲग्रीड टू गेट ऑपरेटेड ओव्हर हिअर. त्यांची बायोप्सीमध्ये हे ट्यूमर आलेला होता. आणि 27 जानेवारीला आम्ही त्यांची सर्जरी केली. आमची टीम आहे ही काही एका माणसाचं काम नाही. माझ्याबरोबर अजून एक पिडियाट्रिक सर्जन होत्या, एक गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट सर्जन होते, ॲनेस्थेटिस्टची टीम होती, या मॅडम ज्या इंटेन्सिव्हिस्ट आहेत आणि पिडियाट्रिक स्पेशालिस्ट आहेत त्या होत्या, अजून एक पिडियाट्रिशियन पण होत्या की ज्या पेशंटला बघत होत्या. या सर्वांच्या टीमनी, अजून माझे असिस्टंट्स, OTमधली लोकं, बरेचसे खूप लोक आपापला हातभार लावतात आणि हे ऑपरेशन झालं. आम्हाला चिंता अशी होती की जर कॅन्सरचं ऑपरेशन करायला लागलं तर पॅनक्रियाजबरोबर आतड्याचा काही भाग, डिओडेनम ज्याला म्हणतात, नंतर पित्ताच्या नळीचा काही भाग तोही काढायला लागतो. आणि मग तो परत जोडणं आणि ते जोड नीट भरणं हे थोडं त्रासदायक असतं, विशेषतः लहान मुलांमध्ये, कारण का अवयव खूप छोटे छोटे असतात. पण चांगली गोष्ट अशी झाली की ऑपरेशन करताना आम्हाला तो आतड्याचा भाग वाचवता आला, पित्ताची नळीला काही धक्का लावला नाही. आणि पॅनक्रियास असं एक आडवा अवयव असतो पॅनक्रियास, त्यातला मधला फक्त ट्यूमरचा भाग थोडं मार्जिन बाजूला ठेवून आम्ही काढू शकलो. आणि मग जे उरलेलं पॅनक्रियाज होतं त्या पॅनक्रियाजला जे त्याच्या पॅनक्रियासचे जे ज्युसेस असतात, पॅनक्रियाटिक सिक्रिशन्स असतात, ते
आतड्यामध्ये जाऊन पचनाला कारणीभूत असतात. तर त्याला परत आम्हाला एक ॲनास्टोमोसिस म्हणजे जोड करायला लागला. पॅनक्रियासच्या टेलला स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे जेजुनमचा आम्ही जोड केला, म्हणजे त्याचे जे ज्युसेस आहेत ते परत जात राहतात. सो पॅनक्रियासचे 2 प्रकारची फंक्शन असतात, एक एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. एक्झोक्राईन म्हणजे हे जे पाचक रस जो जातो, फॅट्स जे पचतात ते पॅनक्रियाटिक ज्यूसमुळे पचतात. आणि एंडोक्राईन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इन्सुलिन सिक्रेट होतं. तर हे 2 फंक्शन जे आहेत मोठा प्रमाणात पॅनक्रियाचा भाग काढला तर पुढे ही फंक्शन्स अफेक्ट होतील का अशी आम्हाला भीती होती. पण आत्तापर्यंत जवळजवळ पावणे 2 महिन्याचं मॉनिटरिंग चालू आहे. त्याच्यामध्ये जे काही उरलेलं पॅनक्रियाज आहे ते हे काम व्यवस्थित करतं आहे. तिला पुढे मॉनिटरिंग लागेल, पुढे फॉलोअप लागेल आणि जसं तिचं वय वाढतं तसं कदाचित थोडाफार प्रमाणात तिला सपोर्ट लागू शकतो. पण मेजरली असं खूप तिला काही रिस्ट्रिक्शन्स येतील किंवा तिच्या काही लाईफस्टाईलमध्ये बदल करायला लागेल असं काही नाही आहे. आत्ताच ती मुलगी नॉर्मल शाळेत जायला लागली आहे, थोडंफार चालणं फिरणं मैत्रिणींबरोबर खेळणं बिळणं थोडंसं चाललं आहे. तिच्या पोटावरती एक 10-15 सेंटीमीटरचा स्कार आहे, तो ट्युमर काढायला लागणारा, तो स्कारही चांगला हील झाला आहे आणि शी इज नाव ऑलमोस्ट लाईक अ नॉर्मल चाइल्ड. तर ही एक मेजर सर्जरी होती. तर सर्जरी झाल्यानंतरचा जो टाईम असतो ज्याला आपण पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड म्हणतो, तर जितकं ऑपरेटिव्ह केअर इम्पॉर्टंट असतं तेवढंच इम्पॉर्टंट पोस्ट ऑपरेटिव्ह केअर पण असतं. आणि स्पेशली हे जे पिडियाट्रिक एज ग्रुपचे जे पेशंट्स असतात तर त्यांचं जे मॅनेजमेंट असतं तर ते कम्प्लिटली डिफरंट असतं ॲज कम्पेअर टू अडल्ट पेशंट्स. आणि ॲज कम्पेअर टू अडल्ट पेशंट्स हे जे पिडियाट्रिक एज ग्रुपचे पेशंट्स असतात त्यांना खूप स्ट्रिक्ट मॉनिटरिंग लागते. तर पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये काय करायचं होतं ICUमध्ये, तर मेनली या पेशंटसाठी आपल्याला हिमोडायनॅमिक मॉनिटरिंग महत्त्वाची होती. तर हिमोडायनॅमिक मॉनिटरिंगमध्ये काय येतं की पेशंटचे हृदयाचे ठोके, पेशंटचा BP बघणं, पेशंटचं सॅच्युरेशन म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण बघणं. जसं सरांनी सांगितलं की एक मेजर सर्जरी होती, इतके ब्लड वेसल सगळे इन्वॉल्ड होते. तर अशा वेळेला पॉसिबिलिटी असते की जर ब्लिडिंग झालेली असेल तर पोस्ट ऑप पिरियडमध्ये पेशंटचं BP कमी जास्त होऊ शकतं, तर ते आपल्याला मॅनेज करायला लागू शकतं. मग दुसरी गोष्ट म्हणजे ही पॅनक्रियासची सर्जरी जे की इन्सुलिन सिक्रीट करतं आणि इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये शुगर बॅलन्स मेंटेन करतं, आपले साखरेचं प्रमाण मेंटेन करत असतं. तर पोस्ट ऑप पिरियडमध्ये पॉसिबिलिटी असते की पेशंटची शुगर कमी किंवा जास्त होण्याची आणि दोन्ही केसेसमध्ये त्याला मॅनेज करायची गरज पडते. तर त्या पेशंटसाठी आपल्याला सतत शुगर लेवल मॉनिटर करण्याची गरज पडत होती. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये म्हणजे ही इतकी मोठी सर्जरी झाली आहे तर पेशंटला डेफिनेटली पेन असणारच. तर ते पेन मॅनेज करणं आणि कसं आपण पेशंटला जेवढं होईल तेवढं कम्फर्टेबल ठेवता येईल हे बघणं. त्याच्या व्यतिरिक्त पेशंटला इन्फेक्शन नाही व्हावं याची काळजी, पेशंटचं युरिन आउटपुट मॉनिटरिंग, लघवी बघणं, सतत बघत राहणं, पेशंटला योग्य प्रमाणात सलाईन जाणं, पेशंटचं ड्रेन आउटपुट मॉनिटरिंग करणं, हे सगळे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. आणि जे आपलं PICU आहे तर जी PICUची जी टीम आहे इन्क्लुडिंग नर्सेस आणि डॉक्टर्स ते सगळे वेल ट्रेन्ड असल्यामुळे जी पोस्ट ऑपरेटिव्ह केअर होती ती आपण योग्य प्रमाणे पेशंटला देऊ शकलो.